यावर्षी बैल पोळा लय भारी झाला बघ. लाडू तर नाचतच घरी आला होता. त्याला काय निमित्तच पाहिजे असतं दंगा करायला. अंजलताई, बाकी काय बी म्हणा बघा, समजा कसं पहिल्यासारखं व्हायला लागले. थोडंफार झालंय, पण सगळं नाही होणार. होणार बघच तू. अंजलीताई, ओ अंजलीताई. अरे तुम्ही या ना, या. अहो आज हरतालिका होता. चला की तुम्ही पण. नाही आवाज चला की. 2 वर्ष झालं घराच्या बाहेर पडला नव्हता, आता पडलाय तर चला की. सगळ्या बायकांनी लई बरं वाटेल बघा तुम्ही आल्यावर. नाही नको. नाही की नाही, चला की. आता पहिला राणादा नव्हते मग कारण तर होतं, आता आलेत की राणादा. नाही खरंच नको. अंजली अगं जा की. असं किती दिवस सणवार चुकवणार आहेस? गोदाक्का खरंच राहू द्या. तुम्ही जा आणि सगळ्या बायकांना माझ्याकडनं नमस्कार सांगा. बर आला असता तर लई बरं झालं असतं बघा. हा चला येतो आम्ही. हो. अंजलताई, आपण करूया की हरतालिका. अवध गेलं 2 वर्ष वाढत काय बी झालं नाही. नको. का न ग? अगं कर की. सणवार नाही ते घर कसलं? नाही नको गोदाक्का. ते करून सोडा की. मी आले की परत. अंजली मला काय तुझं हे वागणं पटलं नाही बघ. अगं घरात नवरा असताना अंगावर दागिने नाहीत, काय मंगळसूत्र नाहीत, काय चांगल्या साड्या नाहीत. नवरा असताना असं मोकळं कपाळ घेऊन का फिरतीयास? गोदाक्का परत तोच विषय नको. नग म्हणजे मला कारण दे. राणा आलाय नव घरात? मला आता यावर काहीच चर्चा करायची नाही. अंजली भरल्या घरात हे असं वागणं चांगलं नाही. गोदक्का, बघ की कशी वागायली. एवढं तू घरात आलाय, समजा चांगलं व्हायलंय, पण ही अशी का वागत्या काहीच कळत नाही. जाऊ दे की. तू कशाला एवढं म्हणा लावून घेतेस? अरे कशाला म्हणजे? आज कळल उद्या कळल म्हणून किती वाट बघायची. माझा लोक 2 वर्षानं आलाय आणि माझी ही सून मोकळं कपाळ घेऊन हिंडत्या. माझ्या मनाला काय वाटत त्याचा कुणी विचार केलाय काय? आपण गणपती तर उद्या आहेत, मग आज काय खास? ज्या नवऱ्यासाठी एवढा हरतालिकेचा उपास करायचा त्याला त्याची काही किंमतच नाही. माझ्यासाठी उपवास? अहो पण तो तर तुम्ही ते वटपौर्णिमा करताय ना व? तो वेगळा. आज हरतालिका आहे. लग्नाआधी चांगला नवरा मिळावा म्हणून आणि लग्न झाल्यावर नवऱ्याचं प्रेम टिकून राहावं म्हणून हा उपास करतात. अहो प्रेम टिकवायला काय उपास करायचा असते वय? अहो ते तर असंच कायम टिकून राहते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
तुम्ही गोदक्काला असं बोलायला नाही पाहिजे होतं बघ. त्या चांगल्या मनानं सांगत होत्या तुम्हाला. ते काय फरक पडतंय तुम्ही सणवार साजरा केला तर, आणि ते दागिने आणि चांगली कापड घातली तर. गोदक्काच्या समाधानासाठी तरी ते घालून सोडायचं की मंगळसूत्र आणि दागिने. तू तुझ्या मर्यादेत राहा. तू काय बोलतोयस कळतंय तुला? काय चुकीचं बोललाय मी? आता तुम्हाला नको असतंय तर मग विकून टाका की ते दागिने. नाही, तुम्हाला जमत नसतंय तर मीच विकून टाकते. थांबा. खबरदार खबरदार माझ्या दागिन्यांना हात लावशील तर मागे हो. तू मागे हो. माझ्या दागिन्यांना हात लावायची लायकी आहे का तुझी? हे आता तुम्ही घालणारच नाही तर मग कशाला ठेवताय? विकून टाका की. मंगळसूत्र कुंकू कोणासाठी असतं आणि कोणासाठी नाही माहितीये तुला? तुला काय वाटतंय मला हे असं राहायला आवडतंय? हा नाही. हे दागिने माझ्यासाठी माझं सौभाग्य आहे. आतापर्यंत जीवापाड जपून ठेवलंय मी हे सगळं. सोनं म्हणून नाही, माझ्या राणाजींची आठवण म्हणून. आता राणाजीच नाही तर कशी घालू मी ते दागिने? सांग ना, कशी घालू? तुला काय करणार भावना? पैशासाठी खोटी रूप घेऊन फिरणारा माणूस तू. तुला काय माहिती प्रेम काय असतं? नाही, काय नाही ते. जी गोष्ट आपल्याला कळत नाही ना त्यामध्ये पडायचं नसतं. दोस्त म्हणून आलायस ना, दोस्त म्हणूनच राहा. जवळ यायचा प्रयत्न करू नकोस. नाही, ते असं म्हणत नाही मी. पण म्हणून काय तुम्ही आयुष्यभर असंच राहणार काय? हो, राणाजी नसतील तर मी कायम अशीच राहणार. आणि आताच नाही, पुढचे 7 जन्म मी अशीच राहील. राणाजींशिवाय मी असू शकत नाही. मग तुम्हाला दागिन्यांचं काय सांगतोय? राणाजी माझ्यासाठी काय आहेत ना हे तुला कधीच कळू शकणार नाही. नाही, मी काय म्हणतोय, तू जा बरं इथनं. निघ इथनं. मला काही ऐकायचं नाहीये तुझं. निघ इथनं. मंगळसूत्र कुंकू कोणासाठी असतं आणि कोणासाठी नाही माहितीये तुला? आता राणाजीच नाही तर कशी घालू मी ते दागिने? तुला काय करणार भावा? पैशासाठी खोटी रूप घेऊन फिरणारा माणूस तू. तुला काय माहिती प्रेम काय असतं? राणाजी नसतील तर मी कायम अशीच राहणार. आणि आताच नाही, पुढचे 7 जन्म मी अशीच राहील. आई आई, हा हा हा, पहा बरं वाटते. ही तर आधीच वन जाईना तर हे कोणी केलंय हो? साहेबरावानं. म्हणजे मारलं? मारलं? पळवून पळवून मारलं. बंड्या,
अरे काय रे, तिच्या एक तोंडाला कुलूप लागत नाही म्हणून तुझ्या बी लागत नाही काय? कुलूप लावून तर बघा. हो 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 पप्प्या, शांत व्हा शांत व्हा. आधीच तुमचं हे सगळं अंग भरून आलंय आणि त्यात वहिनी साहेबांनी जर तक्रार केली तर सुरके बसल, तू आज जा आधी, आज जा. अहो शेक दिला नाही तर बरं कसं होणार? माझं मी बरा होतो ग, तू आज जा आधी. ठीक आहे, मला काय आता तुमचं अंग दुखणार, मग तुम्ही जेवणार नाही आणि जेवण नाही केलं तर अशक्तपणा येणार. अशक्तपणा आला तर चिडचिड होणार, मग तुमचा बीपी वाढणार आणि मग तुम्हाला डायरेक्ट हार्ट अटॅक. मी गेलो नाही रे अजून. गप्प बसा जरा. तू आज जा ग सुरके, आज जा. वहिनी जा वहिनी आता. बरं वाटते बंड्या, जरा शेक, जरा शेक बंड्या, शेक. बरं वाटतं रे. बंड्या काय आहे, एक वेळ तो राणा मला मारणार नाही, पण ही माझी बायको आहे की नाही, ती बोलून 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 मला मारणार. नाही नाही नाही. माननीय परेश पाटील, साहेब उठव. अरे साहेब काय झालं काय? काय नाही साहेब, बसा की तुम्ही. बसा साहेब, बसा. अहो ते बैलानं मारलं पाडलं, चांगलं अंग भरून आलंय बघा. नाही, माननीय परेश पाटलांना काही होत नाही. बोला साहेब, काय सेवा करू तुमची? नाही काही नाही, पण मी खूप एन्जॉय केला. नाही गावात खूप मजा असते. हो साहेब, तुम्ही एन्जॉय केलं तर आमच्या पप्याचा हाल. बस पंड्या, काय म्हणालो मी? मला काय बी झालेलं नाही आहे. साहेब बोला, अजून काय सेवा करू तुमची? नाही काय म्हणजे अजून काय काय असतं गावात? नाही म्हणजे सगळं बघूनच मी परते. कधीपर्यंत होईल सर्व? होईल, ते प्रयत्न चालू आहेत आमचे. हे बघा, मला जास्त वेळ घालवून चालणार नाही. असं काय साहेब, माननीय परेश पाटलाला तुमच्या टायमाची किंमत आहे ना? मग मला सांगा, जमिनीचा ट्रान्सफर कधीपर्यंत होईल? त्याशिवाय डील होणार नाहीये. नाही होणार ते चाललेत प्रयत्न. साहेब तुम्ही आता काय म्हणला? तुम्हाला सगळी गावातली मजा बघून जायची असं म्हणला की नाही? हो. तर उद्या गावात गणपती बसतात आणि आमच्याकडे गणपतीचा जोर म्हणजे काय विचारू नका. काय बंड्या? होणार की होणार. मग उद्या हे गणपतीचा उत्सव बघल्याशिवाय तुम्ही जायच नाही बघा. ठीक आहे, चला येतो मी. बरं. नाही तुम्ही काळजी घ्या. होय तुम्ही खूप दमलाय. बसा बसा. तुम्हाला सोडतो बाहेर पर्यंत. या साहेब. पण एक लक्षात ठेवा, जमिनीचं ट्रान्सफर लवकरात लवकर झालं पाहिजे. होय होणार. चला येऊ मी. या साहेब या. पंड्या, या गणपतीत त्या रानाचा राजा राजगोंडा बुरका पाडायचा आणि गणपती सकट त्या राजा राजगोंडाचं विसर्जन करायचं. राणाजी माझ्या कधीच काय असणार हे तुला कधीच कळू शकणार नाही. राणादा लाडू. राणादा इथे आहेस तू? राणादा काय झालं? काय नाही. राणादा खाली गणपतीची तयारी चालू आहे. चल आपण गणपती करू. चल 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 चल. बरकत. अरे आणली बघ माती. लवकर इथे ठेवा तर. मी करतो. अरे तू कुठं? मी मग तू थांब, तुला येणार नाही. गणपती आणायचा का नाही आमचा? हो सनीचा आणायचं की. अहो गेली 2 वर्ष आपण कुठं गणपती साजरा केलाय. या वर्षी आणायचं म्हणजे आणायचंच बघा. काय लाडू? होय आणायचा.
गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. राणादा, ते वहिनी आलत्या तवाचा गणपती आठवतो का तुला? मी यांना उद्या डॉल्बी पाहिजे म्हणून तटूनच बसलो होतो. राणादा वहिनींचा ऐकून डॉल्बी वाजवायचा नाही म्हणत होता. होय सनिदा, त्या वर्षापासून आजपर्यंत गावात डॉल्बी वाजलाच नाही बघा. तुम्हाला सांगतो, असला राग आलता का नाही राणादाचा. मी म्हंटल भाऊ माझा, वहिनींची बाजू काय घेतोय हो? ते आमच्या मंडळात आणि शाळेतली पोरं नव्हती काय, त्यांच्या मंडळाचं जाम खुन्नस झालती बघा. तेव्हा मी कटू होता काका बोका. तू नव्हताच दवा गावात. बाकी काय बी म्हणा सनिदा, त्या वर्षी 1 नंबर गणपती झालता बघा. तर काय, या टायमाला बी तसाच एकदम जबऱ्या गणपती व्हायला पाहिजे. राणादा, आठवणीला उजाळा मिळाला वाटतं याच्या. उगा काय बी बडबडतेस तू. मी काय करतोस तू हे मी दाखवते बघ तुला. बरोबर अजून थोडी मातीला कर. तसं तिकडे अजून जरा माती लाव. राणा भाऊजी, हाव हे काय? काय जरा इकडे येता काय, बोलायचं होतं. ते येत आहे मी. हा हा. काय चाललंय रे तुझं? तू काय इथं सणवारच करत बसणार आहेस तू? नाही, ते पप्या म्हणत होता का नाही, त्याच्यावर आता विश्वास बसायलाय आमचा. तू खरंच राहण्यासारखं वागायलाय सारं. ठीक आहे, मग तुम्ही तसं समजताय तर मग तसंच समजा. जातो मी. काय तसं समजा? तुला काय म्हणायचंय नेमकं? तुम्हाला किती वेळा सांगायचं मी हे सगळं कशासाठी करत असतो ते. त्या अंजलीला खात्री पटावी म्हणून मी हे सगळं करत असते. आता पण त्या अंजलीला खात्री पटत नसते, त्याला मी तरी काय करणार? मग कवा पटणार तिला खात्री? अरे अख्खा आयुष्य घालवशी तिला पटवण्यात. ते मी बराबर पटवत असते तिला, पण तुम्ही मध्ये खोडता घालता त्याचं काय? हे बघा, हे गणपती सण, हे वातावरण निर्मिती असते बघा त्याची. आता तुम्ही नाही म्हणता हो तर ते थांबून टाकतो मी सगळं. हे ते बंद. नाही नाही नाही, हे बघ, तू कर तुझ्या पद्धतीनं, पण जरा लवकरात लवकर कर. नाहीतर त्यो फॅक्टरीवाला साहेब त्यो उगं भडकायचा. आमचं काहीच नाही. अरे वहिनी, तुम्ही काय बी काळजी करू नका बघा. या गणपती विसर्जनाच्या आतमध्ये त्याचा निकाल लावतोय बघा मी. हा, तू लावूनच टाक निकाल, कारण हे झाल्यावर आपल्याला इस्टेटीचं बी बघायचंय. पण आता मात्र हे दोन्ही लवकरात लवकर झालं पाहिजे बरं का. वहिनी, ते तुमच्यापेक्षा जादा घाई मला झालेली असते बघा. तुम्हाला सांगते, ते अंजलीनं मला आज लई ताप दिलेला असते. हे लवकरात लवकर मला खेळ संपवायचा असते बघा. संपव, लवकरात लवकर संपव आणि आम्हासनी बी रिकामं करून टाक. आणि तू जा आता, तुला कुठं जायचं होतं? नाहीतर परत म्हणशील बाबा काय करू देत नाहीत म्हणून. तुम्हाला रिकामं करायला चालेलं असते. अंजलीबाईंची उदासी आता बघवणं झाले. योग खेळ मी लवकरच संपवणार.